कर नहीं तर कर नहीं तर कर नहीं तर गणपती बरा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव यावली शहीद येथील ग्रामपंचायतच्या वतीने राज्यातील पहिले अभिनव आंदोलन घरकर भरण्यासाठी आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनामध्ये सरपंच शिल्पा खवले, उपसरपंच नितीन पाचघरे, ग्रामाधिकारी बैलमारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी सहभागी झाले होते। अनेक दिवसांपासून थकीत असलेले कर गावकऱ्यांनी सवलतीच्या दरात भरून शासनाच्या सवलती योजनेचा फायदा घ्यावा, तसेच आपलं घरकुल नियमित करावं याकरता यावली शहीद ग्रामपंचायत अंतर्गत जनजागृती आंदोलन करण्यात आलं होतं। हे राज्यातील पहिलं जनजागृती आंदोलन असल्याचं बोललं जात आहे। यावली शहीद गावातील प्रमुख मार्गाने विविध घोषणा देत हे आंदोलक मंडळी मार्गक्रमण करत होते। यावेळी या रॅलीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची वेशभूषा धारण केलेले व्यक्तिमत्व सहभागी झाले होते, तर दिव्यांग बांधव सुद्धा या जनजागृती रॅलीत सहभागी झाले। सरपंच सौ शिल्पा खवले, उपसरपंच नितीन पाचघरे, ग्रामाधिकारी ललित बैलमारे, ग्रामपंचायत सदस्य योगेश निंभोरकर, ग्रामपंचायत सदस्य निरंजना मेश्राम, माजी सरपंच अलका दामले, सामाजिक कार्यकर्ते तुषार खवले, गंगाधर श्रीखंडे, निलेश कांडलकर, सुलभा कांडलकर, सोनाली नागोते, प्रेमाली यावले, भूषण कांडलकर, अतुल यावलीकर, भूषण खवले, विलासराव यावले, बाबूराव आसरे, अक्षय भोपळे, गणेश भोपळे, भास्करराव दामले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामवासीही सहभागी झाले होते। गावकऱ्यांनी नियमित कर भरणा केल्यास त्या रकमेतून गावाच्या सर्वांगीण विकासाकरता उपाययोजना करता येईल। शिवाय वसुली करावर आधारित ग्रामविकासाचं कार्य असून जास्तीत जास्त गावकऱ्यांनी तत्काळ कर भरणी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। आम्ही यावली शहीद या गावामध्ये कर वसुली आंदोलनाचा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामुळे आम्हाला आशा आहे की नक्कीच जनजागृती होऊन जनतेमध्ये कर भरण्याची जी भावना आहे ती नक्कीच जागृत होणार आहे। हा जो आंदोलनाचा एक भाग असल्यामुळं जनजागृतीसाठी करपट्टी, विद्युत, रोषणाईसाठी जो नालेसफाईसाठी जो पैसा लागतो हा पैसा उपलब्ध करण्याचा घरपट्टीतूनच एक माध्यम असतो। तो पैसा जर आपल्या जर ग्रामपंचायतपर्यंत जर येत नसेल तर ही जी मूलभूत जे सुविधा आहे ही आपण जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही। आणि या माध्यमातूनच आंदोलन या माध्यमातून प्रत्येक गावातल्या नागरिकापर्यंत पोहोचण्याचा एक हा उद्देश होता। हा उद्देश सफल होईल असं आमची अपेक्षा आहे, आशा आहे।